दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. सध्या राज्याच्या राजकारणात व्हिडिओ वॉर सुरू असल्याचे दिसत असून विरोधकांकडून शिंदे गटातील नेत्यांना विविध माध्यमांतून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप होत आहे. ठाकरे गटाचे अंबादास दानवेंच्या नंतर शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याशी संबंधित रोख रकमेसह असणारा व्हिडिओ सादर करत चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणाचा शिंदे गटाकडून जिल्ह्याभरात तीव्र निषेध करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शिवसेना पदाधिकारी, युवा सैनिक आणि महिला आघाडीनं एकत्रितपणे चित्रलेखा पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार निषेध नोंदविला. महाडच्या शिवसैनिकांनी आरोप केला की मंत्री भरतशेठ गोगावले यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी खोटे व मॉर्फ केलेले व्हिडिओ मुद्दाम तयार करून प्रसारित केले जात आहेत. हा राजकीय कट असून सत्य परिस्थितीपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. याच प्रकरणी लवकरच अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाणार असल्याचे संकेत जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांनी दिले. आपल्या सर्वांना माहिती आहे की रडीचा डाव सुरू झालेला आहे. काल ज्या पद्धतीने नामदार भरतशेठ गोगावले यांची जी व्हिडिओ व्हायरल केली गेली, म्हणजे लहान मुलाला पण कळल, पण ती ज्या माणसांनी व्हिडिओ व्हायरल केली त्यांनी ती नीट बघावी तरी. ती व्हिडिओ व्हायरल करताना भरतशेठ गोगावलेंची ज्या वेळेला तो व्हिडिओचा शेवट झाला, क्लिअर कट तो लहान पोरगा दिसतोय त्याच्यात. म्हणजे तुम्ही एखाद्याच्याबद्दल इतकी वाईट पद्धतीने बदनामी करायची, हा निश्चितपणे निंदनीय नाही. याच्यावरती मी माझं नामदारांशी बोलणं झालंय की त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा आम्ही निश्चितपणे काढणार आहोत. कारण अशा खोट्या पद्धतीच्या तक्रारी करून काय मिळवणार? हे पूर्णपणे चुकीचं आणि खोटं काम चालू आहे. याचा अर्थ विरोधकांकडे काय आता हत्यार राहिलेली नाही. तर पंचायत समितीच्या माजी सभापती सपना मालुसरे यांनी म्हटले आहे की शेकाप हा जिल्ह्यात संपलेला पक्ष आहे. त्यामुळे स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी अशा पद्धतीचा केविलवाणा प्रकार केला जात आहे. माध्यमांशी बोलताना या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी विरोधकांचा हा रडीचा डाव असण्याचं सांगत तीव्र निषेध नोंदवला. एकंदरीत शेकाप पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी विचित्रपणे ज्या पद्धतीने नामदार भरतशेठ गोगावलेंवरती जे बेताल वक्तव्य केलेलं आहे, त्याचा पहिल्यांदा शिवसेना पक्षाच्या वतीने मी जाहीरपणे निषेध करते. आज बघितलं तर शेकाप पक्ष हा रायगड जिल्ह्यामध्ये संपुष्टात आलेला पक्ष आहे आणि मग कुठेतरी केलेला हा केविलवाणा जो प्रयत्न आहे, म्हणजे आज नामदार भरतशेठ गोगावले यांची आज आपण रायगड जिल्ह्यामध्ये एक ओळख म्हटली तर आज गोरगरिबांचा नेता आणि कष्टकरी दिनदुबळ्यांचा नेता म्हणून आज त्यांची ओळख आहे. आणि मग ते कुठेतरी आता आज झालेला विधानसभेला असणारा जो काही पराभव आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत की आज पक्षाला लागलेली गळती आहे, या सगळ्या गोष्टी समोर दिसल्यामुळे केवळ आपला पक्ष वाचवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे, त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय. रोहा तालुक्यातही शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचा जाहीर निषेध करण्यात आला. रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आले. चित्रलेखा पाटील बालिश बुद्धीच्या आहेत अशी घणाघाती टीका यावेळी मनोज कुमार शिंदे यांनी केली. यावेळी असंख्य कार्यकर्ते व शिवसेना महिला संघटना उपस्थित होत्या. आता हे लहान मुलांचा खेळ चाललाय, हे एडिटिंग करणं, हे जे बघितलं आता लहान मुलं पण करतात. तसंही चित्रलेखा ताई त्या ज्या आहेत ना, लहान मुलांसारखं काहीतरी खेळ चालू केलं दिसतंय. ते कसं माहिती, पहिल्या जोड्या जुळवा किंवा कुठंतरी चित्र राहिलं चित्र याला चित्र चिटकवा, अर्धवट शिकलेले असतात ना, ते असं करत असतात जुळवाजुळवीचे कार्यक्रम. आणि त्यामुळं त्यांचा विशेष माहिती काय झालं, नैराश्य आलेलं त्यांना अलिबागमध्ये कुठेही काही हरता फिरता येत नाहीत. तिथले आमचे दमदार आमदारांनी पूर्ण जखडून ठेवलंय आणि तिथंच त्या डबक्यात राहणारे आहेत, त्यामुळे ते बाहेर त्यांना फिरत नाही. त्यांना एवढंच इशारा आहे फक्त त्याच्यात, आपला अलिबाग बघा, महाड आपलं भरपूर लांब आहे, आपल्यापासून महाड भरपूर लांब आहेत आणि आमचे शेठ हे मनाचे शेठ आहेत, गोरगरिबांचे शेठ आहेत. आणि ताई, तुम्ही ज्या पद्धतीने सांगता तुमचा जो चिवचिवाट चाललाय ना, तो चिवचिवाट जरा कमी करा. कारण आपल्याला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतोय. एकेकाळी आपण ज्या पक्षात काम करतात त्या पक्षाचा काय मोठा झेंडा कुठपर्यंत होता आणि आता तो पक्ष कुठे गेलाय याचं जरा आत्मपरीक्षण करा. तिने मॉर्फ व्हिडिओ हे बनवण्याचे आजकाल मी सांगितलंय की लहान मुलांचा खेळ आहे. लहान मुलांच्या आम्ही काय लक्ष देत नाही, पक्ष श्रेष्ठी ठरवतील किंवा ज्या गोष्टी मला तरी वाटत नाही आमचं शेठ पण या गोष्टीत लक्ष देतील. परंतु असे वक्तव्य किंवा असे कृत्य करण्याचं काम बालिश काय तर बालिश बुद्धीचे लोक करतायत. त्यामुळे बालिश बुद्धी जी आहे त्या ताईची आमच्या
ती जरा शांतपणे वापरावी. आपल्याला नाही कुठे फिरायला भेटत, नाही कुठं आपला एक तिकीट मिळत, हे बघा जरा आपल्या पक्षाची अवस्था, पक्षासाठी काम करा. हे जे काय त्यांनी जुडवाजुडवीचे धंदे केलेत ना, त्या पक्ष संघटनेकडे लक्ष द्यावं की आपल्याला लोक का सोडून चाललीत याचा जरा अभ्यास ताईंनी करावा. लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कुमार जैनसह अक्षय जाधव, रायगड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.